Hi friends, welcome back to Jnanamrut Learning Ceremony Center. Today we are going to learn remaining part of the lesson, The Boy Who Broke the Bank. तर फ्रेंड्स, आज आपण द बॉय हू ब्रोक द बँक ह्या लेसनचा राहिलेला जो भाग आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पेज नंबर 48, 49 आपण शिकलो. 49 and 50पर्यंत आपण शिकलो. त्यानंतर आपला जो राहिलेला लेसन आहे तो आपण घेणार आहोत. तर मुलांनो, मागील लेसनमध्ये आपण शिकलो की कशा प्रकारे नथू हा तक्रार करत असतो आणि त्यानंतर त्याला सीताराम भेटतो आणि सीताराम त्याला कशा प्रकारे बोलतो आणि त्यानंतर सीताराम त्याला विचारतो की तू का वैतागलेला आहेस, का रागारागामध्ये आहेस. त्यावेळेस तो म्हणतो की पगार मिळालेला नाही मला, वेळेवर बँक मला पगार देत नाही, असं तो सीतारामला सांगतो. मग त्यानंतर तो एका लेडीजला स्वीपर बॉयची गरज असते आणि मग तो त्यासाठी काम शोधतो सीताराम. अशा प्रकारे आपण हा राहिलेल्या भागामध्ये आपण अभ्यासला. आणि त्यानंतर मग हीच जी की बातमी आहे तर ती एकाकडून दुसऱ्याकडे कशा प्रकारे प्रसारित होते हे आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. की तिथे त्या दोन लेडीज कशा प्रकारे गप्पा करतात आणि एकमेकांच्या ड्रेसबद्दल, त्या कपड्याबद्दल डिस्कस करतात आणि डिस्कस करताना त्या एकमेकींना काय करतात, त्या पीपलनगर बँकबद्दल की पीपलनगर बँक ही काय होणार आहे तर दिवाळखोरी करत आहे असं त्या एकमेकींना सांगतात. आणि ही जी बातमी आहे तर ती पूर्ण पीपलनगर परिसरामध्ये पसरते. तर ती कशा प्रकारे पसरते ते आपण पुढील भागात शिकणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. पहा, तर आपण अगोदर शिकलो की इथून आपलं राहिलेलं होतं की तो कशा प्रकारे म्हणजे तो आवाज येतो दीपचंदला की दीपचंद, तुझे त्या बँकेमध्ये काही पैसे आहेत का. तर त्यावेळेस तो हेअर कटिंगचे काम करत असतो आणि हेअर कट करत असताना अचानक त्याला ज्यावेळेस ही बातमी कळती त्यावेळेस त्याचे हात खूप थरथर कापतात. अँड ही निक हिज कस्टमर्स राईट इयर, आणि त्या ग्राहकाच्या उजव्या कानाला त्याची की कात्री लागते. द कस्टमर एल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द अवफुल न्यूज ही हॅड जस्ट हिअर. पहा, त्याच्या थरथर झालेल्या त्या हाताने त्या कस्टमरचा उजवा कान कापला जातो. आणि तो जो की कस्टमर आहे, तो ग्राहक आहे, खूप त्याला वेदना होतात आणि त्याला डिस्ट्रेसमध्ये तो येतो. डिस्ट्रेस म्हणजेच काय की ताणतणावामध्ये येणं, आणि त्याला वेदनाही होतात. कारण पहिले तर त्याचा कान कापला जातो म्हणून त्याला वेदना होतात. आणि दुसरी एक बातमी त्याला लगेच अचानक कळते की पीपलनगर बँक ही काय होत आहे तर दिवाळखोरी करत आहे. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, तर त्याची एक साईड जे की तो शेव करायची राहते, म्हणजेच की दाढी करायची ती राहते. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. आणि तो अतिशय, आणि ते राहून जातं, ते काम राहून जातं त्याचं, आणि तरीही तो काय करतो, पळत सुटतो. तो एका व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये जातो जेथे टेलिफोन होता. ही डायल सेठ गोविंद राम्स नंबर, त्याने सेठ गोविंद राम्सचा नंबर डायल केला, त्यांना फोन लावला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. त्यावेळेस त्याला कळालं की फोनवरून जो की त्याचा कामगार आहे त्याने आन्सर दिलं की सेठ घरी नाहीत. व्हेअर वॉज ही देन, मग ते कुठे आहेत. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, तर सेठ कुठे गेले, सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये फिरायला गेली होती. ओ वॉज दॅट सो, असं का. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट, परंतु त्यांना काही विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, लगेच घाईघाईने ते पुन्हा
बार्बर शॉपमध्ये गेले, म्हणजे नाव्ह्याच्या दुकानामध्ये गेली आणि दीपचंदला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लॉन, आणि पक्षी उडाला. सेड गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स, म्हणजे नक्कीच काय की शहर सोडून गायब झाला म्हणजेच काय की बँक नक्कीच कोसळणार. याचा अर्थ नक्कीच आहे की बँक कोसळणार असं त्यांनी गृहीत धरलं. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि मग त्यांनी बिलाईनचा अर्थ इथे दिलेला आहे डायरेक्ट रूट. मग लगेच त्यांनी काय केलं की आता आपल्याला कोणता मार्ग पडायचा आहे, तर आता आपल्याला चेकबुक घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे, तर आपल्याला बँकेमध्ये आपल्याला जायचं आहे असं त्यांनी ठरवलं आणि तिथून ते निघाले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. ही जी की बातमी होती ती अतिशय झपाट्याने वणव्यासारखी त्या बाजारामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, म्हणजेच एक सामान्य व्यापाऱ्यापासून तर दुकानदारापर्यंत ती बातमी पसरली. सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स, जे की ग्राहक होते त्या ग्राहकांपर्यंत सुद्धा पसरले. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. अशा अवतीभोवतीच्या सगळ्या परिसरामध्ये काय झालं की ती बातमी पसरली. टू द बेट सेलर, द टेलर, फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पावमेंट, म्हणजे की विक्रेते, शिंपी, त्यानंतर फ्री वेंडर्स जे की फिरणारे जे विक्रेते असतात ते, सोनार, त्यानंतर भिकाऱ्यापर्यंत सुद्धा ती बातमी पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर, जो की एक भिकारी होता, त्याचं नाव आहे गणपत, हॅड अ क्रूक लेग, ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पावमेंट फॉर इयर. पहा की जो की एक गणपत नावाचा एक भिकारी होता, त्याचे वेडेवाकडे पाय होते आणि तो काय करायचा, खूप म्हणजे वर्षापासून तो काय करायचा की पावमेंटवरती, म्हणजेच काय की रस्त्यावरती तो बसायचा. पायदळी चालणारा जो रस्ता असतो त्या रस्त्यावरती तो बसायचा. कॉलिंग फॉर आर्म्स, आणि तो भीक मागायचा. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे, आणि संध्याकाळच्या वेळेला त्याचे वेडेवाकडी पाय असल्यामुळे त्याला चालता येत नसत, आणि संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी त्याला ती की हातगाडी असते त्यावरती टाकून त्याला न्यायचे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, तो या अगोदर कधीच चालला नव्हता. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, परंतु आता ज्यावेळेस त्याला हे कळालं की बँक कोसळणार आहे, त्यावेळेस गणपत अस्टोनिश एव्हरीवन, त्यावेळेस सगळ्यांना चकित करणारी गोष्ट घडली. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. आणि मग त्याने अतिशय घाईघाईने त्याच्या तो पायावरती उभाही राहिला आणि बँकेची जी की दिशा आहे, बँके ज्या दिशेला आहे त्या दिशेने तो पळत सुटला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेविंग, म्हणजेच हे त्यानंतर कळालं की त्याचे हजारो रुपये ते बँकेमध्ये बचत म्हणून त्याने ठेवलेले होते. म्हणजे अशा प्रकारे की गणपत भिकारी हा जो की आहे तर त्याचे सुद्धा पैसे त्या बँकेमध्ये होते. ज्यावेळेस त्याला ही बातमी समजली, ही जी की अफवा होती, परंतु लोकांनी त्याला खरं समजून ते बँक कोलॅप्स होणार ही ज्यावेळेस गोष्ट कळाली, त्यावेळेस ते सगळे लोक धावत पळत बँकेकडे पाहिले. Men stood in groups at street corner discussing the situation. Pipalnagar seldom had a crisis, seldom or never had flood, earthquake or drought, and the imminent crash of the Pipalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. Some boasted of the fascinated, congratulating themselves on having already taken out their money, or on even having put any in. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by Seth Govindram.
लोक घोळक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आजवर पिपलनगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते. इथे कधीही पूर, भूकंप, दुष्काळाची परिस्थिती ओढवली नव्हती. म्हणजेच की फ्लड, अर्थक्वेक और ड्रॉट. पूर, भूकंप आणि दुष्काळाची परिस्थिती. ड्रॉट मीन्स दुष्काळाची परिस्थिती आपण त्याला म्हणतो. अँड द इमिनेंट क्रॅश ऑफ द पिपलनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन फ्रेंझी. आता मात्र पिपलनगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फुटले होते. लोक वाटेल त्या अंदाज बांधत होती. Some boasted of the fraternity, congratulating themselves on having already taken out their money. कोणी शुभेच्छा देत होतं किंवा अभिनंदन करत होतं की लवकरच तुम्ही पैसे काढले. और स्वतःचीच त्याला काय म्हणतो आपण की पाठ थोपटणं, शो ऑफ. स्वतःचीच ते काय करत होते की वाहवा करत होते, पाठ थोपटत होते. और नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. आणि काही जण म्हणजे स्वतःनाच त्यांना बरं वाटत होतं की आपण त्या बँकेमध्ये आपण आपले सेविंग नाही किंवा आपलं बँक अकाउंट नाही असं ते म्हणत होते. ऑदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन फॉर द क्रॅश, पुटिंग इट ऑल डाऊन द एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम. आणि ते असंही म्हणत होते की शेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळे ही वेळ आली असे ते लोक म्हणत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. पहा की सेठ काय झाले आता पळाली किंवा उडाली. सेठ वन. एक जण काय म्हणाला की राज्य सोडून पळून गेले. He had fled the country, said another. He was hiding in Pipalnagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. म्हणजे अशा प्रकारे एकमेकांनी एक जण म्हणाला की सेठ राज्य सोडून पळाली, तर दुसरा म्हणाला की देश सोडून पसार झाली, आणि तिसरा म्हणाला की पिपलनगरमध्येच लपलेला आहे, आणि चौथा म्हणाला की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्याच्या चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले त्यांनी पाहिले. असे वेगवेगळे अंदाज त्यांनी बांधले की कोण की जो की मालक आहे गोविंदराम, सेठ गोविंदराम हा पसार झाला आहे असं ते. म्हणजे काय झालं की ही जी की बातमी आहे तर ती एकाकडून दुसरीकडे अशी पसरत चालली. म्हणजे बाय नून the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. त्यानंतर सगळेजण त्या बँकेकडे धावू लागली आणि त्यावेळेस एक बॅड कंडिशन किंवा सिच्युएशन निर्माण झाली. त्यालाच डिलेमा इथं म्हटलेलं आहे. इथे बघू शकता की डिलेमाचा अर्थ आहे अ डिफिकल्ट सिच्युएशन इन अ सिच्युएशन विच मेक प्रॉब्लेम, म्हणजेच अडचण निर्माण होणं. तर मॅनेजरला आता खूप अडचण निर्माण झालेली आहे, कारण त्याला ही एक छोटी बँक आहे आणि त्याला लोकांची कॅश त्याला आता ताबडतोब देणं लागणार, म्हणून त्याला एक प्रॉब्लेम आता निर्माण झालेला होता. एमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. म्हणजे की अचानक आपल्याला बँकेला जर पैसा लागत असेल त्यावेळेस त्याला दुसऱ्या बँकेकडून घ्यावं लागतो, परंतु इथे ती बँक काय होती 30 miles डिस्टन्स, म्हणजेच काय 30 किलोमीटर अंतरावरती दूर होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यू द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि लोक थांबायलाही तयार नव्हते. परस्यू मेक समवन टू बिलीव्ह, म्हणजे कोणाला विश्वासही बसणार नाही की आता बँकेमध्ये इतकी रक्कम जमा नाही आणि जी एवढी रक्कम ती कॅश द्यावी लागणार, तर ती आपल्याला दुसऱ्या बँकेकडून घ्यावी लागेल. तर लोक ह्या बातमी जी काय आहे, जे मॅनेजरने लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु लोक ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नव्हते. गर्दी अतिशय वाढली होती, कारण लोकांना प्रत्येकाला आपला जो पैसा आहे तो त्या बँकेतून काढायचा होता. अँड देअर वॉज नो वे ऑफ कंडक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि सेठ गोविंदरामना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य नव्हते. त्यामुळं मॅनेजरला खूपच अडचण निर्माण झाली होती.
People were turned back from the counter and told to return the following day. पहा, लोक पुन्हा वापस आली काउंटरवरती मॅनेजरकडे की आम्हाला आमचे पैसे द्या हे मागणी करण्यासाठी. ते पुन्हा वापस आले कारण त्यांना ती अफवा त्यांच्यापर्यंत पसरली होती की आता बँक तर बुडणार आहे, म्हणून लवकरात लवकर पैसे काढून घेणं हाच आपल्याकडे एक उपाय आहे. म्हणून लोक पुन्हा दुसऱ्या दिवशी काय झाले की ते गेले. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर आउटसाइड ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस अवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन. त्यावेळेस खूप लोकांची गर्दी निर्माण झाली. लोक वेगवेगळे आवाज, म्हणजे त्यांना ते ऐकू शकत नव्हते की म्हणजे सध्या तुमचे पैसे तुम्हाला म्हणजे मिळणार नाही, असं ज्यावेळेस मॅनेजर सांगत होता त्यावेळेस ते ऐकू शकत नव्हते. त्यांनी खूप गर्दी जमा झाली होती. कोणी बँकेच्या बाहेरच्या साईडला, तर कोणी पायऱ्यांवरती, असे वेगवेगळे ठिकाणी लोक जमा झाली होती. लोकांची गर्दी निर्माण झाली होती आणि त्यानंतर त्यामध्येच वेगवेगळे आवाजही निर्माण होत होते, वेगवेगळे आवाज येत होते. लोक गर्दा करून ओरडत होती की वॉस अवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन. जर आम्हाला आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही बँक फोडू, असं ते काय करत होते, धमक्याही देत होते. अँड फेच द सेट वी नो ही इज हिडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे की सेठ गोविंदराम हे जे मालक आहेत ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपलेले आहेत. मिस्चिफ मेकर हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. ज्यांचा एक पैसाही बँकेत नव्हता, असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकू लागले. जॉईन द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. ॲग्रेवेटेड म्हणजेच की अनर्ड, म्हणजेच राग उत्पन्न करणं, लोकांना भडकवून देणं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅसेट देम. प्लॅसेट म्हणजेच काय, स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री, की लोकांचा राग कमी करणं, आपण त्याला असं म्हणतो. तर मॅनेजर, व्यवस्थापक जो आहे तो दरवाजापर्यंत येऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन ऑफ कलेक्टिंग इट. म्हणजे त्याने एवढंही सांगितलं होतं लोकांना की बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, परंतु ताबडतोब तो कॅशच्या रूपात मिळू शकत नाही. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक टू द नेक्स्ट डे. मग त्यावेळेस त्याने सांगितलं की तुम्ही आता घरी जा आणि दुसऱ्या दिवशी परत या. वी वॉन्ट इट नाव. आम्हाला आत्ताच पाहिजे, आत्ता म्हणजे आत्ता. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. म्हणजे की त्या गर्दीतून लोक ओरडायला लागले, नाव नाव नाव, आत्ताच पाहिजे आम्हाला आमचा पैसा. अँड अ ब्रिक हर्डल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो द पीपल नगर बँक. आणि त्या गर्दीमधून, त्या लोकांच्या गर्दीमधून कोणीतरी, जे की गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, तर जे भडकून देणारे, तर त्यातल्या कोणीतरी काय एक वीट उचलून त्या पीपलनगर बँकेच्या काचावरती मारली आणि त्यामुळं त्या खिडकीचा काच तुटला. नथू अराईव्ह नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप ऑफ द बँक. ज्यावेळेस नथू सकाळी पायऱ्या झाडण्यासाठी आला, ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन क्लटरिंग द स्टेप. त्याने पाहिलं की पायऱ्यांवरती काय झालं होतं, काचेचे तुकडे दगड इकडे तिकडे सगळे पसरलेले होते. रेझिंग हिज हँड इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. वैतागाने आणि संतापाने हातवारी करीत तो ओरडला, हुलिंकन्स, सन्स ऑफ डॉंकीज. म्हणजे अरे गुंड लोक आहेत हे, गाढव कुठले, असं तो म्हणाला. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. एकतर अगोदरच मला पगार उशिरा देतात. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. आणि त्यातल्या त्यात तुम्ही काम वाढवलं. ही स्मोड द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि त्यानंतर त्याने रागामध्ये पुन्हा त्याचा राग, त्याने त्या सुपडी काय झाली, त्याने ती आदळली.
गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. त्यानंतर पुन्हा सीताराम त्याला भेटला, जो की वॉशरमॅनचा मुलगा आहे. तो म्हणाला की शुभ सकाळ. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. तो त्याच्या बायसिकलवरून जात होता. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ. मग त्याने त्याला विचारलं की तू पुढच्या महिन्यापासून तयार आहेस का दुसरा जॉब करण्यासाठी. विल हॅव टू आय सपोज नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. की बँक तर बंद पडणार, मग तुला तर दुसरी नोकरी करावीच लागेल ना. हाऊ इज दॅट. असं कसं काय. नथू म्हणाला. सेड नथू, हॅवंट यू हिअर. तू ऐकलं नाहीस का. वेल यू हॅड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल अराइव्स टू क्लेम देअर मनी. तू थोडा वेळ थांब की तुला दिसेलच की पिपलनगरची जी की लोकसंख्या आहे तर ती आपले पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये येईलच. अँड ही वेव cheerfully. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. आणि आनंदाने की खुश होत तो तिथून निघून गेला की आपलं त्या बँकेमध्ये खातं नाही हे विचार त्याच्या डोक्यात येऊन तो तिथून आनंदाने निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप. नथू पुन्हा आपल्या पायऱ्या झाडत राहिला आणि स्वतःशी पुटपुटत राहिलं. मटरिंग टू हिमसेल्फ. मटरिंग मीन्स काय तर पुटपुटणी. व्हेन ही हॅड फिनिश हिज वर्क. जेव्हा त्याने त्याचं काम पूर्ण केलं. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. तो सगळ्यात बँकेची जी वरची जी पायरी आहे त्यावरती बसला. टू वेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. आणि तो मॅनेजरच्या वाट बघत बसला. मॅनेजरच्या आगमनाची वाट बघत बसला. अरायव्ह मीन्स काय आगमन होणं. ही वॉज डिटरमाइंड टू गो हिज पे. त्यालाही त्याचा पगार पाहिजे होता म्हणून तो ती वाट बघत बसला. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. असं कोण विचार करेल की बँक बुडणार. ही सेड टू हिमसेल्फ. स्वतःलाच तो बोलत राहिला. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि दूरवरपर्यंत विचार करत तो नजर टाकत होता. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. मला तर आश्चर्य वाटलं की कसं काय बँक बंद होऊ शकेल. अशा प्रकारे नथू सगळ्यात वरच्या पायरीवरती बसून विचार करत राहिला आणि मॅनेजरची वाट बघत बसला. तर अशा प्रकारे आज आपण द बॉय हू ब्रोक अप द बँक हा लेसन पूर्ण शिकलेलो आहोत. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी टीचिंग आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी जी की खाली दिलेली जी बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा.